मोकाट कुत्र्यामुळे मेहकर शहरातील नागरिक त्रस्त मोकाट कुत्रे पकडण्याचा ठराव घेऊन सुद्धा नगरपालिकेची अंमलबजावणी संथ गतीने. मोकाट कुत्र्यांनी अनेकांना घेतला चावा. नागरिकही नगरपालिकेला सांगून सांगून कंटाळले. आपण पाहत आहात विदर्भ. सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरात जवळपास सर्वच प्रभागांमध्ये मोकाट कुत्र्याचा गेल्या अनेक दिवसापासून सुरसुराट झाला आहे. या मोकाट कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये व लहान लहान मुलांमध्ये, वयोवृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी नगरपालिकेकडे वेळोवेळी निवेदने व तक्रारी केलेल्या आहेत. मात्र नगरपालिकेला मोकाट कुत्रे पकडण्यासाठी वेळच मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील महिन्यात 22 मे रोजी नगरपालिकेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून फक्त मोकाट जनावरे पकडण्यासाठी ठराव पास केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मोकाट जनावरे किंवा मोकाट कुत्रे पकडण्याचा कंत्राट मुंबई येथील एका कंत्राटदाराला दिल्याची माहितीसुद्धा मिळाली आहे. मात्र याची अंमलबजावणी पाहिजे तशी होताना दिसत नाही. मोकाट गाढव पकडण्यात येत आहेत, मात्र मोकाट कुत्रे का पकडण्यात येत नाहीत? हा कंत्राट केवळ कागदपत्री आहे का? नागरिकांना सुविधा देण्यास नगरपालिका असमर्थ ठरत आहे का? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. केवळ ठराव घेऊन कागदी घोडे नाचवण्यात येत आहेत का? असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मोकाट कुत्र्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना त्रास होत आहे. अनेक मोकाट कुत्र्यांना आजार झालेले दिसत आहेत. अनेकांना मोकाट कुत्र्यांनी चावासुद्धा घेतल्याचे वृत्त आहे. मात्र नगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात असल्याचे दिसून येत नाही. फक्त उडवाउडवीचे उत्तरे व मोहीम सुरू आहे असे दाखवण्यात येत आहे. मात्र काही असले तरी मोकाट कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. एवढे मात्र खरे. आपली विदर्भ. सत्यजित लाईव्ह न्यूज. बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत. काय हरकत नाही. मी किरण डोंगरदिवे मेहकर आणि आमचे उद्धवराव फंगार माऊली यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे, वेगवेगळ्या समस्यांबद्दल ते बोलतात. याची चांगली गोष्ट आहे आणि त्या पद्धतीनं मेहकरमधल्या बऱ्याचशा समस्याचं निराकरण होतं. खरं म्हणजे समस्याचं निराकरण करण्यासाठी सगळेजण तयार असतात, परंतु त्या कोणीतरी लक्षात आणून देणं गरजेचं असतं आणि ते माऊली ते सातत्यानं काम करतात. आता या ठिकाणी यांनी हा जो आज प्रश्न घेतलेला आहे मोकाट कुत्र्यांचा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा याच भागातला नाही, अनेक भागामध्ये. आता तिकडं आमच्या समतानगरमध्ये सुद्धा एक आमचे स्नेही आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं त्या दिवशी, पत्रकारच खरं म्हणजे ते, त्यांनी मला कालच सांगितलं की म्हणजे आम्ही तुमच्या भागामध्ये आलो तिकडे प्लॉट पाहण्यासाठी आणि एक कुत्रा माझ्या मागा लागला आणि तो मोकाट कुत्रा त्यांना चावला. मग अशा पद्धतीचा अनेक लोकांना त्रास होऊन राहिलेला आहे. आणि काय रेबीजची संख्या किती आपल्या याच्यामध्ये, त्या पद्धतीनं जर समजा त्या संख्येपेक्षा जास्त लोकांना जर कुत्रं चावत असेल तर मग सरकारी हॉस्पिटलमध्ये जे इंजेक्शन वगैरे आहेत ते मिळण्याची अडचण येऊ शकते. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या मुळामध्ये या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आता हा बंदोबस्त कसा करायचा, यांना काही जीवानं मारायचं, शेवटी हे मुख्य जीव आहे. यांना कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी, एखाद्या ठिकाणी जर समजा काही होत असेल तर अशा ठिकाणी याचं काय करता येईल, हा खरं म्हणजे फार मोठा प्रश्न आहे. मी असा माणूस आहे की मी असंही म्हणू शकत नाही की बा कुत्र्यांना मारून टाक, नाही तसा विषय नाही. परंतु यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे असं मला वाटतं. मलाच नाही, मेहकर मधल्या सर्वांनाच वाटतं. परंतु ते कसं करायचं याचा प्रशासन नक्की विचार करेल आणि माऊलीने हे जो उपक्रम चालू केलेला आहे याला सुद्धा नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला असं मला वाटतं. आणि हे जे तुम्ही काम करता याच्याबद्दल खरोखर मेहकरवासियाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.